अमरावती शहरात चोऱ्यांचे सत्र थांबायचं नावच घेत नाही। आज पहाटे पुन्हा एकदा एका मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे। कृष्णानगर येथील जागृत माता मंदिरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अमरावती शहरातील कृष्णानगर गल्ली नंबर 2 येथील जागृत माता मंदिरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा चोरी झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी माढा कॉलनीमध्ये याच प्रकारे चोऱ्या करणारा गजानन आत्राम हा निर्गट्ट बदमाश आरोपीच या घटनेमागे असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहून सांगितलं आहे। गजानन आत्राम हा पोलीस रेकॉर्डवरील सर्राईत गुन्हेगार आहे। त्याने यापूर्वीही अनेक चोऱ्या करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला आहे। पुन्हा त्याने जागृत माता मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या सततच्या चोऱ्यांमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र विरोध व्यक्त करत या सराईत चोरट्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे। अमरावतीमध्ये वाढत्या चोरींनी नागरिक धास्तावले आहेत। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।